आज आपण एका अशा अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत जो भूमिका करत नाही तर तो भूमिका जगतो. सगळ्यांनी अपरिचित हा सिनेमा पाहिला असेल, आई सिनेमा पाहिला असेल. आता यावरूनच लक्षात येतं की हा अभिनेता किती ताकदीचा आहे आणि याच अभिनेत्याबद्दल आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. विक्रम या नावाने जरी हे सगळ्यांना परिचित असले तरीसुद्धा यांचं खरं नाव आहे केनेडी जॉन व्हिक्टर. यांचा जन्म 17 एप्रिल 1966 या दिवशी चेन्नई या ठिकाणी झालेला होता. वडील ख्रिश्चन होते. त्यांचं नाव होतं जॉन अल्बर्ट व्हिक्टर, पण त्यांनीसुद्धा त्यांचं नाव बदललं होतं आणि सगळे त्यांना विनोद राज या नावाने ओळखत होते. आणि विक्रम यांच्या मातोश्री आहेत, त्यांचं नाव आहे राजेश्वरी. या हिंदू होत्या आणि याच्यामुळे आता म्हणजे वडील ख्रिश्चन आणि आई हिंदू. नंतर यांना 3 मुलं झाली. मोठा मुलगा त्यांचं नाव आहे अभिनेता विक्रम, आता ज्यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. त्यानंतर त्यांचा दुसरा मुलगा अरविंद आणि तिसरी मुलगी झाली, तिचं नाव ठेवलं अनिता. आता अरविंद जे आहेत ते मुंबई इथं राहत आहेत आणि 2022मध्ये आलेला इप्पो कल्याणम या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं होतं. आणि बहीण अनिता जी आहे ती शिक्षिका आहे. आता वडील जॉन अल्बर्ट व्हिक्टर उर्फ विनोदराज यांचं 1 डिसेंबर 2017 या दिवशी निधन झालेलं होतं. तर साधारणपणे ही विक्रम यांच्या आईवडिलांची आणि भावांची बहिणीची पार्श्वभूमी आहे, त्या घरची पार्श्वभूमी आहे. आता विक्रम यांना लहानपणापासूनच अभिनेता व्हायचं होतं, कारण वडील अभिनेता होता राहिलेले, जास्त त्यांना यश मिळालं नव्हतं. त्यामुळे आपल्या वडिलांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच विक्रमचं त्या अभिनयाकडे लक्ष होतं. पण ते करत असतानाच आपल्याला पहिल्यांदा शिक्षण पूर्ण केलं पाहिजे याचीसुद्धा त्यांना जाणीव होती. आणि त्यामुळे मॉन्टफोर्ट स्कूल, येरकोल म्हणजे सालेमजवळचं हिल स्टेशन जे आहे त्या ठिकाणचं बोर्डिंग स्कूल आहे. तर या ठिकाणी 1983मध्ये त्यांनी पदवी घेतलेली होती. शाळेत असताना कराटे, घोडेस्वारी, पोहणे यांसारखं सगळं प्रशिक्षण आणि शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. आणि शाळेत असतानाच अनेक शाळा म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी अनेक नाटकांमध्ये भाग घेतला होता, सहभाग घेतला होता आणि बॅकस्टेजला सुद्धा काम केलेलं होतं. आता याच्यानंतर विक्रम यांनी लोयोला कॉलेज जे आहे चेन्नई या ठिकाणचं, तर त्या ठिकाणावरून इंग्रजी साहित्यामध्ये पदवीसुद्धा प्राप्त केलेली आहे. आता महाविद्यालयामध्ये असताना यांच्या अभिनयासाठी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारसुद्धा मिळालेला होता. पण ऐन वयामध्ये आणि यांचं करिअर सुरू कुठेतरी झालं होतं आणि याच काळामध्ये त्यांच्या जीवनामध्ये एक भयंकर घटना घडलेली होती. साल होतं 1980. IIT मद्रास या ठिकाणी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या ठिकाणी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार विक्रम यांनी जिंकलेला होता. तो पुरस्कार जिंकला आणि विक्रम मोटारसायकलवरून घरी जात होते. त्यावेळेस एका ट्रकला त्यांची धडक बसली आणि त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती आणि त्यानंतर तब्बल 3 वर्ष विक्रम बेडवरती होते. परिस्थिती इतकी गंभीर होती की आता त्यांचा पाय कापावा लागणार होता. पण जर असं झालं तर मात्र विक्रम यांचं पूर्ण आयुष्य, पूर्ण जीवन उद्ध्वस्त होणार होतं. आणि त्यानंतर मग डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले आणि यांच्या पायावरती 23 शस्त्रक्रिया केल्या आणि सुदैवाने त्यांचा पाय वाचला. आणि त्यानंतर मात्र त्यांनी घरूनच अभ्यास केला आणि पुढचं शिक्षण घेतलेलं होतं. त्यानंतर पुढं अनेक वर्ष विक्रम यांना कुबड्यांशिवाय चालता येत नव्हतं. विक्रमचा पाय तर वाचला होता, पण विक्रम मनाने फार खचलेला होता आणि त्याला मानसोपचार तज्ज्ञाची गरज होती. आता एकदा विक्रम केरळमधल्या चर्चमध्ये गेलेले होते आणि त्यावेळेस तिथं त्यांची भेट शैलेजा बालकृष्णन नावाच्या एका तरुणीबरोबरती झाली होती. आणि ही जी तरुणी आहे ती तरुणी मानसशास्त्राची शिक्षिका होती आणि म्हणून मग तिनं विक्रम यांना मानसिक आधार द्यायला सुरुवात केली आणि विक्रमना या त्रासातून बाहेर काढलं. आता हे सगळं झाल्यामुळे किंवा हे सगळं होत असताना या दोघांच्यामध्ये प्रेम उत्पन्न होत होतं आणि या प्रेमातूनच पुढं त्यांचं लग्न झालं होतं. म्हणजे 1992मध्ये केरळमधील गुरुवायूपूर मंदिरामध्ये डझनभर जोडप्यांसह यांनी सामुदायिक विवाह केलेला होता आणि चेन्नईमधल्या लोयोला कॉलेज चर्चमध्ये यांनी वेडिंग रिसेप्शन ठेवलेलं होतं. आता दोघांना अक्षिता आणि ध्रुव अशी 2 मुलं झाली. आता यांच्या मुलीनं 30 ऑक्टोबर 2017 रोजी करुणानिधी यांचे नातू मनू रणजित यांच्याबरोबरती लग्न केलं आणि यांचा मुलगा ध्रुव यानं 2019मध्ये आदित्य वर्मा या चित्रपटातून पदार्पण केलं. ध्रुव हा एक अभिनेता आहेच, त्याचबरोबर ती संगीतकार आणि दिग्दर्शकसुद्धा आहे. तर असा आहे विक्रम यांचा परिवार. म्हणजे विक्रम अगोदर आपण बघितलं ते विक्रम यांचे आई वडील आणि भाऊ बहीण, आणि आत्ताचा परिवार जो बघितला त्याच्यामध्ये विक्रम, त्यांची पत्नी आणि त्यांची 2 मुलं यांच्याबद्दलची माहिती घेतली. तर अशा पद्धतीची ही त्यांच्या परिवाराची पार्श्वभूमी आहे. आता विक्रम या नावाबद्दल सुद्धा एक रंजक माहिती समोर येते.
चित्रपटामध्ये येण्यापूर्वी यांनी आपल्या स्वतःचं नाव बदललं होतं. मूळ नाव काय होतं? केनेडी. आता केनेडी हे नाव यांना आवडत नव्हतं, कारण हे नाव होतं परदेशी आणि तमिळ चित्रपटामध्ये अभिनेत्याला हे नाव योग्य नाही आणि त्यामुळे मग यांनी वडिलांच्या नावावरून VVI, त्यानंतर केनेडी मधुला के, त्यानंतर आईच्या नावावरून RA आणि मेष राशीच्या सूर्यचिन्हावरून राम ही सगळी अक्षरं जमा केली आणि नाव तयार झालं विक्रम. आता सुरुवातीला विक्रम यांनी तमिळ चित्रपटसृष्टीमध्ये पाऊल ठेवलं, पण त्यांना लगेच काम मिळालं नाही. यांचा आवाज अत्यंत गोड होता, अत्यंत चांगला होता आणि त्यामुळे यांना डबिंग आर्टिस्ट म्हणून काम करायला लागलं. आता यांच्याबरोबरच चोलाटी, TVS एक्सल किंवा ॲल्विनची घड्याळं या अनेक ब्रँड होते. त्या ब्रँडच्या जाहिराती आणि मॉडेलिंग यांनी सुरू केलेलं होतं विक्रम यांनी आणि टेलिव्हिजनच्या मालिकांमध्ये सुद्धा यांनी काम करायला सुरुवात केली. आणि जेव्हा विक्रम यांचं MBAचं शेवटचं वर्ष होतं आणि त्यावेळी लोयोला कॉलेजमधील कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ दिग्दर्शक CV श्रीधर यांनी विक्रमला बघितलं होतं आणि पहिल्या चित्रपटाची ऑफर दिली होती. विक्रमने 1990मध्ये रेखा नांबियार यांच्यासोबत यन कांदल कानमनी नावाच्या तमिळ चित्रपटामधून पदार्पण केलेलं होतं. त्यानंतर त्यानं मीरा आणि कावलगीत या चित्रपटामध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्या होत्या. आता दिग्दर्शक SP मुथुरामन यांच्यासोबत यांच्या भूमिकांमुळे मल्याळम आणि तेलुगू चित्रपट उद्योगाकडून यांना चित्रपटाची ऑफर यायला लागली होती. 1993मध्ये त्याला मणिरत्नम यांच्या मल्याळम बॉम्बे चित्रपटाची ऑफर मिळाली होती. मनीषा कोयराला सोबत फोटो सेशन पण झालेलं होतं. मात्र त्यानंतर दिग्दर्शक मणिरत्नम यांनी विक्रमला दाढी कापायला सांगितलं होतं आणि विक्रमचा दुसरा प्रोजेक्ट चालू होता आणि त्यामुळे तो दाढी काढू शकत नव्हता आणि त्याच्यामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे तो चित्रपट जो आहे तो विक्रम याच्या हातून निसटलेला होता. आता विक्रमने 1993-94च्या काळामध्ये तमिळ चित्रपटामध्ये सहाय्यक भूमिकासुद्धा केलेल्या होत्या. मात्र कोणताच चित्रपट हिट ठरलेला नव्हता. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी एक तमिळ चित्रपट म्हणजे त्यांनी निर्मिती केली होती, तर त्याच्यामध्ये सुद्धा विक्रमने काम केलं होतं, पण हा सुद्धा चित्रपट काही चालला नाही. त्यानंतर त्यानं सहाय्यक भूमिका करणं बंद केलं, कारण त्याला मुख्य अभिनेता व्हायचं होतं. आता छोट्या मोठ्या ऑफर घेणं बंद केलं, पण त्यानं स्वतःवरती आता लक्ष द्यायला सुरुवात केली. स्वतः डान्स शिकला, स्वतःवरती प्रचंड मेहनत घेतली आणि 1997मध्ये सेतू नावाचा चित्रपट मिळाला आणि इथूनच खऱ्या अर्थानं विक्रमच्या करिअरला सुरुवात झाली. आता या चित्रपटासाठी विक्रमने 21 किलो वजन कमी केलं होतं, मुंडन केलेलं होतं, नखं लांब केलेली होती आणि हा चित्रपट रिलीज व्हायला थोडा उशीर झाला. या चित्रपटात विक्रमच्या पात्राचं नाव होतं चियान आणि चित्रपटात एका मनोरुग्णाची आणि प्रियकराची ही भूमिका होती, जो एका ब्राह्मण मुलीवरती प्रेम करतो, पण ती त्याला भेटत नाही म्हणून हा वेडा होतो. काही वर्षानंतर या चित्रपटाचा हिंदी रिमेक आला होता, सलमान खानचा तेरे नाम. जवळजवळ 2 वर्ष विक्रम या चित्रपटासाठी काम करत होता आणि अखेर डिसेंबर 1999मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तो सुपर डुपर हिट ठरला. विक्रमला फिल्मफेअरचं जे स्पेशल अवॉर्ड जे आहे ते सुद्धा मिळालेलं होतं आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा प्राप्त झाले होते. या चित्रपटानंतर लोक याला चियान नावाने ओळखायला लागलेले होते. त्यानंतर त्यानं मल्याळम आणि तेलुगू चित्रपटामध्ये काम करायला मोठ्या प्रमाणात सुरुवात केली होती. आता रेड इंडियन्स, इंद्रियम, 9, नेलालू, यूथ हे जे चित्रपट आहेत ते पण आले. त्याचबरोबर ती राजकुमारांचा विन्नुकुम मुन्नुकुम हा चित्रपटसुद्धा आला होता. याच्यामध्ये त्यांच्याबरोबर ती शरद कुमार, खुशबू आणि देवयानी ही मंडळी होती. आता हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही. चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान विक्रमच्या दिग्दर्शकाबरोबर ती वाद झाले होते आणि त्यामुळे चित्रपट हा पूर्णपणे डाव्यात गेलेला होता. त्यानंतर त्यांचा पुढचा चित्रपट होता धिल्ल. आता याच्यामध्ये यानं कानगवेल नावाच्या एका महत्त्वाकांक्षी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली होती, जो एका भ्रष्ट पोलीस कर्मचाऱ्याचा सामना करतो. आता या चित्रपटासाठी विक्रमने फक्त फळं खाऊन आणि ज्यूस पिऊन आपला व्यायाम सुरू ठेवलेला होता आणि कठोर आहार घेतलेला होता आणि हा चित्रपट प्रचंड हिट झालेला होता. त्यानंतर विनयन यांच्या काशी या चित्रपटात विक्रमनं अंध लोकगायकाची भूमिका केली होती आणि त्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार पण मिळालेला होता.
आणि हा चित्रपटसुद्धा सुपर डुपर हिट ठरलेला होता. त्यानंतर के बालचंद्रने विक्रमला त्यांच्या बॅनरच्या त्या काळातल्या सगळ्यात मोठ्या निर्मितीमध्ये म्हणजे हरी दिग्दर्शित एक मसाला चित्रपट होता सामी याच्यासाठी साईन केलं होतं. विक्रमने या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली होती आणि हा चित्रपटसुद्धा सुपर डुपर हिट झालेला होता. त्यानंतर त्याने पिथागमन, अरुल अशा पद्धतीचे चित्रपट दिले होते आणि हे सुद्धा हिट झाले होते. आणि मार्च 2004 प्रख्यात दिग्दर्शक शंकर यांनी दिग्दर्शित केलेला ॲक्शन थ्रिलर चित्रपट अन्नियान हा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून विक्रमची खरी ओळख सगळ्या भारत देशाला झाली होती. हा चित्रपट 2005 अपरिचित नावाने हिंदीमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने इतिहास रचलेला होता. या चित्रपटासाठी विक्रमने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा जिंकलेला होता. आणि यानंतर 2011 AL विजय दिग्दर्शित देवा थिरुमगल या चित्रपटाच्या भूमिकेच्या तयारीसाठी विवेकनं 1 महिना विद्यासागर आणि विद्यासुधा यांसारख्या मतिमंद लोकांसाठी काम करणाऱ्या संस्थांना भेटी दिल्या होत्या आणि त्यांच्या देहबोली पाहिल्या होत्या, त्याच्याबद्दलच्या नोट्स घेतल्या होत्या, त्याच्याबद्दलचा अभ्यास केला होता आणि त्यानं बोलण्यामध्ये कमजोर असलेल्या लोकांचे बारकावे जाणून घेतले होते. त्यासाठी त्या रुग्णांशी संवाद साधलेला होता आणि त्यानंतरच चित्रपटामध्ये काम केलं आणि हा सुद्धा चित्रपट सुपर डुपर हिट झालेला होता. त्यानंतर राजपट्टई, थांडवम, त्यानंतर 10 इंद्राथुकुल्ला, इरुमुगम, स्केच, महान, सामी स्क्वेअर, नुकताच त्याचा पोलिनियन सेल्वन पार्ट 1 आणि 2 जो आहे तो प्रदर्शित झालेला आहे. आता विक्रम हा केवळ अभिनेताच नाही तर 2000 विक्रम आणि अभिनेत्री मीना यांनी काथलिझम नावाचा पॉप अल्बम लॉन्च केलेला होता. त्याचबरोबर ती अनेक गाणी यानं गायलेली आहेत. त्याचबरोबर ती विक्रम निर्माता म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे आणि जुलै 2009 रिल लाईफ एंटरटेनमेंट या कंपनीची त्यानं स्थापना केलेली आहे आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. विक्रम ज्याप्रमाणे यशस्वी अभिनेता आहे त्याचप्रमाणे एक सामाजिक कार्यकर्ता सुद्धा आहे. संजीवनी ट्रस्टचे विक्रम ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. त्याचबरोबर ती विद्यासुधा या विशेष मुलांसाठी काम करणारी जी शाळा आहे त्या शाळेचं कार्यसुद्धा हे पाहतात आणि विक्रमने आपल्या फॅन क्लबच्या माध्यमातून गरिबांसाठी हृदयाचं ऑपरेशन, गरीब मुलांना शिक्षण आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये पीडितांचं पुनर्वसन करण्यासाठी विक्रम फाउंडेशनची पण स्थापना केलेली आहे. दरवर्षी विक्रम हा संपूर्ण तमिळनाडूमध्ये धर्मादाय कार्य करत आपला वाढदिवस साजरा करतो. 2008 त्यानं एक शिबिर आयोजित केलं होतं जिथं हजारो चाहत्यांनी नेत्रदान केलेलं होतं. आता विक्रम जे आहेत ते दक्षिणेमधले 7 फिल्मफेअर अवॉर्ड मिळवलेले दुसरे अभिनेते आहेत आणि पहिला मान आहे कमल हसन यांचा, त्यांना 10 पुरस्कार आहेत आणि त्यानंतर विक्रम यांचा नंबर लागतो. 2016 आणि 2018 या सालामध्ये फोब इंडिया सेलिब्रिटीच्या 100 लोकांच्या यादीमध्ये विक्रम यांचा समावेश करण्यात आला होता. विक्रमने आत्तापर्यंत 90च्या पेक्षा जास्त तमिळ, तेलुगू, मल्याळम चित्रपटामध्ये काम केलेलं आहे, पण हिंदीमध्ये मात्र अजूनही काम केलेलं नाही. तर असा आहे विक्रम यांचा हा प्रवास आणि हा प्रवास असाच चालू राहो आणि अपरिचित सारखे सिनेमे आपल्याला पाहायला मिळो ही या ठिकाणी आपण इच्छा व्यक्त करूया आणि या ठिकाणी थांबूया. पुन्हा भेटूया एका नव्या अभिनेत्यासोबत. तोपर्यंत धन्यवाद.